मालेगांव शहर के लिए ये मैसेज है कि तकरीबन अभी तक 5 बजे से यहाँ पर फंसे हुए थे। अभी तक उनको कोई बचाने में हम लोगों की कामयाबी नहीं मिल पाई है। हम लोग पूरी तरीके से नाकाम रहे। मालेगांव शहर से फायर ब्रिगेड के लोग बोलो या धुलिया की SDRF की टीम बोलो या नासिक की टीम बोलो, सभी टीमें यहाँ पर काम कर रही है और बहुत जद्दोजहद कर रही है। लेकिन कोई ऐसी हमारे पास टेक्नोलॉजी हमारे मालेगांव महानगर पालिका के पास नहीं है कि हम लोग शाम में 5 बजे से लेकर अभी तक 15 तासापासून अडकलेल्या मच्छीमारांची अखेर सुटका। हेलिकॉप्टरच्या साहाय्याने प्रशासनाने गिरणा नदी पात्रातून काढले बाहेर। कालपासून नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर सुरू राहिला। येथील गिरणा नदी पात्रात 12 ते 13 मच्छीमार हे पाण्याच्या प्रवाहात अडकल्याने प्रशासनामार्फत त्यांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते। अखेर आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास प्रशासनाने लष्कराच्या साहाय्याने हेलिकॉप्टर बोलावून मच्छीमारांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे। लष्कराने अडकलेल्या सर्व मच्छीमारांना सुरक्षित स्थळी बाहेर काढले आहे। प्रशासनाच्या या मदतीनंतर मच्छीमारांनी लष्करासह स्थानिक प्रशासनाचे आभार मानले आहेत। सर लाइव सर काय म्हणाल आपण? मालेगाव शहरालगतच्या गिरणा नदी पात्रामध्ये 15 लोक पुराचे पाणी वाढल्यामुळे अडकले होते। त्याच्या अनुषंगाने आज रोजी काल दुपारच्या नंतरपासून प्रयत्न चालू होते त्यांना बाहेर काढण्याचे, पण आज रोजी आर्मीच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने 15 लोकांना सुद्धा बाहेर काढलेलं आहे। आता त्यांच्या वैद्यकीय चाचणी करून पुढची कारवाई करणार आहे। ओके, चालेल, धन्यवाद। यापुढे अशा प्रकारे कोणी सुद्धा नदीपात्रामध्ये चुकीच्या पद्धतीने धरण क्षेत्रामध्ये जाऊ नये, जेणेकरून त्यांच्या जीविताला धोका होईल आणि प्रशासन आणि प्रशासकीय यंत्रणेला आणि कुठल्याही कायद्याचा भंग होईल अशा प्रकारे त्याच्याकडून कृती होणार नाही अशी आमची सगळ्यांना सूचना आहे। धन्यवाद। तुमचा हां ठीक आहे सर। रिसोर्ट साहब बोला सर, तुम्ही बाजूला आवाज गेले कालपासून गिरणा नदी पात्रामध्ये 15 लोक अडकले होते। तर पाण्याचा मोठा प्रवाह होता, त्यामुळे आपण त्यांना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु पाण्याला प्रवाह असल्यामुळे ते शक्य झालं नाही। त्यामुळं माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मदतीने या ठिकाणी वायुदलाचं हेलिकॉप्टर चॉपर आलं आणि त्यांनी सगळ्या 15 लोकांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलेलं आहे। सगळ्या नागरिकांना सगळी विनंती आहे की यापुढे नदीला पाण्याला प्रवाह असताना कोणीही जास्त पाणी जर असेल तर पाण्यामध्ये उतरू नये आणि सगळ्यांनी आपली काळजी घ्या। सर हेलिकॉप्टर आले सरकारी होतं, नागरिकांना जाऊन हो याचं होतं, मिलिटरीचं होतं, वायुदलाचं। ओके सर, धन्यवाद। आप कब गए थे? अच्छा, जब गए थे तब पानी मोबाइल नंबर बोलो। अच्छा, मोबाइल नंबर 86 94 94 4 जन थे।